नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौर मराठी। यंदा अल निनोच्या परिस्थितीमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। त्याचबरोबर मान्सून लांबण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केलं आहे। यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। राज्यात सरासरीच्या सुमारे 92% पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी असं आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केलं आहे। पावसाचे आगमन झाले तरी तातडीने पेरणी करू नये, पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी। कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनांचा वापर करणे आवश्यक आहे। याचबरोबर शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाविस्तार AI ॲपचा वापर करून पीक व्यवस्थापन, फवारणी, खत व्यवस्थापन तसेच इतर तांत्रिक मार्गदर्शन घ्यावे। हवामानातील बदलामुळे घाबरून न जाता शास्त्रीय पद्धतीने शेतीचे नियोजन करावे असं आवाहन देखील प्रशांत शेंडे यांनी केलं आहे। शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी प्रशांत शेंडे, तालुका कृषी अधिकारी कराड। सद्यस्थितीमध्ये यावर्षी एल निनोचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये सरासरीच्या 90 ते 92% पाऊस एवढा पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। या परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये। आम्ही असं शेतकऱ्यांना सांगतो की साधारणपणे 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावर पिकाची पेरणी करू नये। ही पेरणी करत असताना वापसा कंडिशनला साधारणपणे 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवरती करावी। पेरणी करत असताना त्या ठिकाणी बीज प्रक्रिया कंपल्सरी करावी। ही जी पेरणी आहे ही आपल्याला BBF पद्धतीनं जर करता आली तर निश्चितच यामध्ये कमी पावसामध्ये आपली पिकं चांगलं उत्पादन त्या ठिकाणी देणार आहेत। कृषी विभागामार्फत शेततळ्याची योजना आहे, ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन आहे। तर या योजनांचा नक्कीच त्या ठिकाणी अनुदानाचा लाभ घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आपल्याला मल्चिंग जर जास्त करता आलं, आच्छादन, की जेणेकरून पाण्याचं जे काही बाष्पीभवन होतं त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि त्या ठिकाणी आपलं जे पिकाचं जे काही उत्पन्न आहे हे आपण स्थिर ठेवण्याचा आपण अशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहे। तरी त्या ठिकाणी कुठलंही घाबरायचं काही कारण नाही। त्या ठिकाणी आता जे मी तंत्रज्ञान सांगितलेलं आहे त्याचा निश्चित वापर करावा। कृषी विभागामार्फत महाविस्तार नावाचं एक नवीन AI ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। तर या निमित्ताने प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल ॲपमध्ये ते महाविस्तार AI नावाचं ॲप डाउनलोड करावं। यामध्ये पिकांची त्या ठिकाणी सल्ला, कीड रोग व्यवस्थापन, बाजारभाव, त्या ठिकाणी खत व्यवस्थापन, अशा विविध त्या ठिकाणी तांत्रिक सल्ला त्या ॲपच्या माध्यमातून दिलेला आहे। त्याच्यामुळं निश्चितच शेतकऱ्यांनी या AIचा वापर करा। थँक्यू।